नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत नेगेटिव्ह कंपोनेंट्सच्या बिग फ्रेंड्सचा -1 चा फॉर्म्युला। -1 चा फॉर्म्युला आहे -1 -10 + 9। जर तुम्हाला व्हिज्युअलाइज करताना फिंगर्सवर करायचे तर त्याच्यासाठी -10 + 9 तुम्ही इंडेक्स फिंगर 5 साठी यूज होणार, थंब फिंगर 4 साठी यूज होईल। तुम्ही डायरेक्टली करू शकता आणि इथे थंब फिंगर हा लेस करायचं म्हणजे मायनस करायचं, तर मायनस करताना हा खाली घेतला जाईल। ओके, म्हणजे आपल्याला फिंगर्सवर कॅल्क्युलेट करताना -10 + 9 अशा प्रकारे हे व्हिज्युअलाइज केलं जातं, फिंगर्सवर कॅल्क्युलेट केलं जातं। चला तर मग पाहूया हे टूलवर कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जाईल। इथे फर्स्ट क्वेश्चन मी घेतलेला आहे 1 + 9 -1 + 2। फर्स्ट हे 1 + 9। आता +9 साठी आपल्याकडे बिट्स अवेलेबल नाहीये, इथे आपले 8 बिट्स आहेत, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह कंपोनेंट यूज होईल। पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला तो फॉर्म्युला आहे +9 चा फॉर्म्युला +10 and -1 +10 -1। नेक्स्ट आहे -1 -1 चा आजचा फॉर्म्युला आहे -1 हा +1 चा ऑपोजिटच असतो, तिथे साइन्सचे चेंजेस होतात। हा फॉर्म्युला आहे -10 and +9 जो आजचा फॉर्म्युला आहे। -1 चा फॉर्म्युला आहे -10 + 9। ओके, नेक्स्ट आहे +2 साठी पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला यूज होईल +10 and -8। तर आपला आन्सर येईल 11। नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 7 -1 + 4। फर्स्ट हे 3, नेक्स्ट 7 आहे, तर 7 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 -3 +10 -3। नेक्स्ट आहे -1 -1 चा आजचा फॉर्म्युला आहे -10 + 9। नेक्स्ट +4 साठी पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला यूज होईल +10 and -6। तर आपला आन्सर येतं 13। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 8 -1 + 3। फर्स्ट हे 2 +8 चा फॉर्म्युला आहे +10 and -2। नेक्स्ट -1 चा फॉर्म्युला आहे -10 and +9 -10 + 9। नेक्स्ट आहे +7 चा फॉर्म्युला आहे +10 and -3। तर हे आन्सर येईल आपलं 60। आहे का नाही सोपं आहे? अशा प्रकारे फॉर्म्युला समजून घेऊन जर तुम्ही केलात तर तुम्हाला योग्यरित्या समजेल। याच्याशी कनेक्टेड मी व्हिडिओ सुद्धा अपलोड केले चॅनलवर, तर नक्की व्हिडिओ तुम्ही पहा। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।